हो काही नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आता जसं बघितलं तुम्ही कॉफीपासून आपला दिवस चालू झाला आणि आता अंघोळ बिंघोळ झाले, टाईम झाला आहे थोडा. जेवायला बसतो डायरेक्ट आणि जेवून डायरेक्ट निघणार आहे घरी जाण्यासाठी. कारण आपले नाना घरी नाहीत, गेलेत ते लोणावळ्याला. मग घरी पण कोणतरी थांबायला पाहिजे, त्यासाठी मग मला फोन पण आलेला घरून. तर आता लगेचच आपण निघूया आणि बघू आजचा जो काही रुटीन असेल तो आपण या ब्लॉगमध्ये. तर चला कंटिन्यू राहा. पहिलं आपण जेवू, घरी जाण्यासाठी निघू, मग बघू आपण तिकडे गेल्यावर बाकीचा जे काय असेल ते. आणि बघू रस्त्यात तुम्हाला त्या दिवशीसारखं थोडंफार काय दाखवायला आलं तर दाखवेल मी. चला बघा कशा कोलब्या घेतल्या जेवायला, नाही बोटी आहे कसली तरी. आता घेतो जेवण गायत आणि लगेचच निघूया आपण. पिल्लू बघा काय भारी झोपलाय, कसं झोपलाय बघा, मान खाली घालून. आता बॅग भरली आपली. ही नवीन बॅग आणली पण मी ती घेत नाही, ती दीदीसाठी आणली. आता ही आहे चांगली, तर हीच घेऊन मी कुठं पण जातो 1-2 दिवसाचं जर काय असेल ट्रॅव्हल आपलं तर. आता चला निघालो आता घरी जाण्यासाठी. तर आता बघू, मध्ये तुम्हाला बोललो काय रस्त्यामध्ये दाखवासारखं थोडंफार असेल तर दाखवेल, कारण आता गाडी पण चालवायची. तर आता चला जाऊया आपण घरी. तर संध्याकाळी आपले थोडे प्लॅन आहेत ते दाखवेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. या बाय माऊ, माऊ ए माऊ, बाय बाय, बाय बाय, बाय बाय. चाललेलो आहे आणि रस्ता तर खाली आहे पूर्ण आणि एकदम आस्ते आस्तेच चालले. ट्रॅफिक फक्त आपल्याला आपल्या भिवंडीमध्ये लागते. भिवंडी आपली बेकार आहे ट्रॅफिकसाठी. आता बघू त्याला कुठून जायचं. जसं आलो तसंच जाऊया आपण बायपासवरून डायरेक्ट आतमधून अंजूर फाट्यावरूनच. तो आपला जवळचा रस्ता पडतो. लेट्स गो. कोंडगावला आहे आता, कोंडगावला. तर रस्ता पण खाली आहे आणि क्लायमेट पण भारी आहे. आणि बघा जास्त स्पीडला पण नाही, एकदम नॉर्मल स्पीडला चालतो. 40-50 स्पीडला आलो पण मी आता. सामनकर नाक्यावर पोहोचेल आता मी. मार्गापूरचा ठरला ते पुढे रस्ता जर असला तर 15 मिनिटात आपल्या घरी. आता तसा रस्ता आहे कल्याण आपल्याला. ट्रॅफिकमुळं आणि रस्ता खराब असल्यामुळं वाट लागून जाते. 5-35 मिनटं म्हणजे आरामात पोहोचतो आपण, आरामात. एकदम हळू स्पीड असेल तर. आणि फास्ट गेलो तर 25 मिनटात पोहोचतो. बाईक रायडिंग आपल्याला जाम म्हणजे जाम आवडते. ट्रिप्स वगैरे मारायचा शॉक आहे आपल्याला भरपूर गाड्यांचा. पहिलेमध्ये 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, जाम शॉक आहे आपल्याला गाड्यांचा. आणि माणसांना शॉक पाहिजे, शॉकीन असला पाहिजे म्हणून. शॉकीन कोणत्याही गोष्टीची ना काही सवय नाही लावून घ्यायची. आयुष्यात सगळा करायचा, सगळा म्हणजे सगळा. कधी कुठल्या गोष्टीची सवय नाही लावून घ्यायची. शॉक करायचे पण आदत न लावायची. शॉक ठेवायची. A to Z करा लाईफमध्ये. सगळ्याचा तुम्ही अनुभव घ्या, काही पण करा, फक्त त्याचा लत नाही लागून घ्यायचा. लत आपल्याला सवय. चला आता जाऊया पुढे. भिवंडीतले असे खाली रस्ते ना काही नशिबाने बघायला भेटतात. नाही तर ही अशी ट्रॅफिक असते ना या रस्त्यांमध्ये, बेकार ट्रॅफिक असते. जिथं 5 मिनिटाचं काम असतं तिथं अर्धा-1 तास लागतो. आता अंजूर फाट्यापर्यंत पोचलो, अख्खा रस्ता खाली आहे बघा अजूनपर्यंत. पूर्ण एकदम क्लीन आहे. आणि थोड्या दिवसांनी अजूनच खाली होणार. इकडचं जो अतिक्रमणातून हटवल्यानंतर जेव्हा रस्ता मोठा होईल तेव्हा. आता मेन गंमत आपल्या इथं आहे राहणालपासून पूर्णापर्यंत. तिकडचे ट्रॅफिक नकोशी करते. चला बघूया आता तिकडे तरी आहे का ट्रॅफिक. इथपर्यंत आपण एकदम क्लिअर आलो, एकदम आस्ती असते. ती स्पीड आपण पकडली 40-50, 40-50. गाडी पलवायची गरजच नाही लागली आपल्याला.
तर अंजूर फाट्याला थोडीशी ट्रॅफिक होती म्हणून आतमधून टाकली गाडी मी फाटकाच्या इथून. डायरेक्ट रानालमधून निघतो हा रस्ता. रस्ता थोडासा खराब आहे, धूल आहे, पण काय नाही, शॉर्टकटमधून आपण पटक से पोच जाएंगे बाहेर. रानालमध्ये आमची मावशी पण राहते, पप्पाची पण मावशी राहते, माझी पण मावशी राहते. धुलीनी नको केला. आता एवढ्या रस्त्यात काय धूल नव्हती, आपला क्लिअर होता. आता आमच्या इथं आलो, धुलीचा साम्राज्य आहे, सत्ता आहे इथं, धुलीची सत्ता. आता पोचलो आपल्या रोजच्या रस्त्यात, आपल्या हद्दीत. थोडीशी ट्रॅफिक लागली पण मजा येते ट्रॅफिकमध्ये पण गाडी काढायला. अशी वाकडे तिकडे, इकडून तिकडून. काल्लेरला पोचलो, काल्लेरला. आता 2 मिनिट में अपने घरपा. चिड़ंग करके देख लो सुबह से क्या रे. पोचलो सब एकदम सुखरूप. आल्या लावले कामाला मला. कुठे चप्पल माझी वाटली नको घालायला. येऊन रील्स स्क्रोल करत बसलो होतो. मम्मी लावले कामाला, बोलते संध्याकाळचं, बोलते जेवणाला, बोलते मी तर नाही आता घरी जेवायला आणि नाना पण नाही, तर यांच्यासाठी चिकन आणून द्यायचं आहे. हे लोकांना मावरा खात ना, चिकन खात, चिकनच्या रशाने जेवतात पोरं आमच्या फक्त. बघा दीदीला पण जास्त मटन बिटन यांना जास्त आवडत नाही कोणाला. आम्हीच आहे खाणारे, नाना आम्ही मुंडी बिंडी खाणारे, नाना मी आई. आता ही गाडी फिरूया. तर चाललो आहे, यांना संध्याकाळचं काहीतरी जेवण वगैरे आणून देतो मी. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी जो मी दलन टाकला होता, तुम्ही बघितलेलं चक्कीवरती मी दलन देऊन गेलो होतो, आता आणला नाही अजून. तर तो मला पहिले दलन आणून द्यावं लागेल. मला बोलतो तो दलन आणून दे पहिले. बारक्या पूर्ण कामाला होतात गाईज, बघा घरचे कसे आपले. तर सगळं आणून देऊ म्हणजे कसं आपण मोकला गाव हिंडायला. संध्याकाळी परत तिकडे गेल्यावर मग फोन येतात, मग मला मग वैताग येतो. मग परत तिकडे जाऊन फोन घेऊन आलो तर बाहेर गेल्यावर कुठं. चलो आता घोडा लेके जाएंगे अपना. घोडा माखला आहे जाम. काढली नाही ना गाडी आता 2-3 दिवस. गाडीवरती ना क्रुझिंग करायला जाम आवडते. क्रुझिंग तर दाखवतो मला क्रुझिंग कशी करतात. हे बघा, क्रुझिंग. आईने बघितलं, आमच्या आई चालायला आली. आता आई शिवाय घालेल, 2 हात चालू, 2 हात सोडून गाडी चालवतो. हे क्रुझिंग करायला जाम आवडतं मला. आत्ताच्या गाड्यांमध्ये सिस्टम आहे क्रूज कंट्रोल, म्हणजे तुम्ही स्पीड सेट करून ठेवा, हात सोडा हायवेला वगैरे, गाडी त्या स्पीडमध्येच जाईल, वाढणार नाही स्पीड किंवा कमी नाही होणार. ते आपल्या गाडीला नाही सिस्टम त्याचा. नाव आय एम फ्री. आपला घरचं सगळं जे काय काम आहे ते झालेलं आहे. चला आता लगेचच नको निघाला, परत शिव्या घालतील. आताशी 6:15 वाजले, बोलतील लगेच हा एवढा लवकर चालला. परत माहिती ना लेट होतो आपल्याला यायला. जरा वेळेला असं टाईमपास करत बसू घरात, मग निघू आपण 7 वाजेपर्यंत. चले. हेल्मेट ना घालायला कंटाळा येतो, पण आता सवय लावतोय. लास्ट टाइम पण तुम्हाला मी बोललो होतो, कारण फक्त धूळ आहे, अजून काय नाही. आणि आता एअर एंडिंग चालू आहे, वर्षाची एंडिंग आहे.
वर्षाच्या एंडिंगला नाही तिथे चेकिंग लावतील आणि इलेक्शन पण आहे त्याच्यामध्ये, प्लस सगळीकडे चेकिंग असेल, त्यामुळं सेफ्टीसाठी घालूया हेल्मेट. कारण आपले सगळे डॉक्युमेंटेशन कंप्लीट आहे, तर उगाचच एकासाठी लफडे नको व्हायला हेल्मेटसाठी. बाकी आपल्याकडे सगळे लायसन आहे, गाडीचे पेपर क्लिअर आहेत दोन्ही पण. चलो तुम्हाला सांगतो काय प्लॅन आहे ते आता. हा एक रोजचा प्रश्न झाला आहे बालकुमची ट्रॅफिक, बालकुम नाक्यावरची. बिनकामाच्या ना पोलीसवाले तिकडे पुढं गाड्या थांबून ठेवतात, त्याच्यामुळे अख्ख्या पुलापर्यंत ट्रॅफिक जाते. बघा, बिनकामाचा म्हणजे बिनकामाचा थांबवून ठेवतात. काही काम नसताना पुढं थांबवून ठेवलं असेल, मध्ये थांबवतील 15 मिनटं, मध्ये सोडतील 5 मिनटं, त्याच्यामुळं अख्खा पुलापर्यंत ट्रॅफिक जाते. मग लोक रांग काढून जातात, मग याच्याने ॲक्सिडेंट करत व्हायची चान्सेस असतात. काही कारण नसताना थांबवून ठेवतात. बघा काही अख्खा रस्ता खाली आहे, इथं थांबवून ठेवलं बघा कसं, त्याच्यामुळं अख्खी ट्रॅफिक होऊन जाते. हो घाई आता बघा कोण आहे आपल्याबरोबर ओळखा. तुम्हाला बोललो ना एक छोटासा प्लॅन आहे आपला. तो प्लॅन काय आहे तुम्हाला सांगतो. जरा ट्रॅफिकमधून बाहेर जाऊन जरा आवाज नाही येणार तुम्हाला गाड्यांच्या आवाजामुळं. आपल्याबरोबर अजून एक पर्सन येणार आहे, आपलाच फंटर एकदम. हे तुम्हाला मागं काय दिसतंय बघा, आता वाचता येते का काय वाचा पहिले. KFCला आलेलो आहे, KFCला. तर माझी जी बेस्ट आहे नाही पहिले वाचायला लावला काय आहे बघा बोलूया. तर बेस्ट फ्रेंड आपली कृतिका. तर ना आमचा एक प्लॅन झाला होता पहिलेच पार्टीचा, पण आता पार्टीला काय जायला आम्हाला ढाब्यावर जायला टाईम नाही, परत तिला घरी जायला लेट होईल. नंतर तो पण दाखव. काय तो पण दाखव. अरे हां जाताना तर ना गुरुवार चालू होते तिचे मार्गशीर्ष महिन्याचे, तेव्हापासून आमचा प्लॅन होता का KFCला जाऊ, पण गुरुवार असल्यामुळं प्लॅन पुढे ढकललेला. आता गुरुवार संपले, 3-4 दिवस झाले गुरुवार संपून, आणि आता आम्ही KFCला आलो आहे. तर आज आम्हाला तर जोर घालायला आलो आहे. बेस्टी माझी आमची बेस्टी पार्टी देते आज आम्हाला. कृतिकाकडून पार्टी आहे KFCची आजची, आणि राक्षस खातो आपण. तर आता तिला फोन केला होता, ती बोललेली 7 वाजेपर्यंत भेटूया इथं KFCला. त्यांच्या इकडचंच KFC आहे, घराच्या इकडचं. तर आता फोन केला, बोलते जरा तयारी करते येते. मग आता ती आल्यावर आपण आतमध्ये जाऊ, KFCला जरा धुडकूस घालू, त्याच्यानंतर मग ती घरी गेल्यावरती लवकर तिला पाठवू घरी. परत तसं दर्शन भाऊ आला तर येईल, कारण तो आता काय माहिती कुठे फिरायला गेला आहे का जॉबला आहे का घरी आहे. तो जर आला तर अजून चांगली गोष्ट आहे. तो ना आला तर आम्ही तिघंजणच पार्टी करून मग बघू आपण नंतर आपला काय प्लॅन येतो. चला आत्ताशी किती वाजले, 7:15 वाजलेत गाईज. आता तिची वाट बघतो आम्ही, येते ती. गांधीनगर आहे, गांधीनगर किती सुधारलं आहे बघा. कसल्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात ना, कसले मोठे मोठे शोरूम झाले बघा. KFC, मेरवॉन्स, ग्रीन टर्टल, हे ते मोठे बघा किती एकदम चकचकीत झालं आहे. पहिले काय नव्हता, पूर्ण डेव्हलपमेंट आता होत चाललेली आहे. सो बघा गाईज आम्ही कुठं आलो आहे, देखो ना गाईज. नाही पुढे थांबू, इकडं काय आहे, इथून लांबून दर्शन घ्यायचा पांडुरंगाचा. जत्रा इथं रोजच भरते. आम्ही ना उपवनला आलो आहे, कारण एवढा लवकर जेवणार म्हणजे KFCला खाणार आम्ही, परत तिकडून नको एवढ्या लवकर बोलत. 7 वाजतात, देवा धर्माचा टाईम आहे 7 वाजता. चिकन खायला कुठं चालले? नाही 8 नाही वाजला अजून. इथं मिकी माऊसमध्ये बसायचं आहे का तुला? जरा उपवनला फिरू, गेडी मारू, गेडी मारते इथंच. अरे मोजिटो मागे गेला. हो, हिच्यामुळं आमचा प्लॅन कॅन्सल झाला ना मोजिटोचा. आता आम्ही बाऊल खायला आले, वॉफलचा बाऊल. नाक गलतं हिचा. दर्शन का नाही आला? कामाला लागलाय भाई, कामाला. जबाबदारी वाढली लग्न झाल्यावर, कामाला लागलाय. काय तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला पण मग अशी त्रास देणारी बायको भेटल्यावर मग काय काम करायचंच आहे. मुंडीसारखा कर ना तो.
काढ ना, हे काढ ना, चम्मच काढ ना. ब्लॉग चालू आहे माझा. काय बघा, आम्ही चॉकलेट बाउल मागवले. एक ठेव ना माझा. हा हुशार. आता घेऊया चॉकलेट बाउल खाऊन, त्याच्यानंतर जाऊ पुढे. चला. लाईट शो चालू आहे काय, लेझर शो. कॉपीराइट मी माझी म्युझिक टाकेल, नंतर ऍड करेन. तर काय उपवनला ना पालय देवीच्या मंदिराजवळ फूड कार्ट लागतात. तर इथे आपल्या फ्रेंडचं दुकान आहे बघा, उपवन कट्टा. तंदूर वडापाव, नंतर स्प्रिंग पोटॅटो आणि बरंच काय काय भेटतं. तर नक्की व्हिजिट द्या आपल्या फ्रेंडच्या शॉपला. आपल्या माणसांना मोठे करा. रोशू भोईर म्हणून आपली फ्रेंड आहे, तर नक्की व्हिजिट करा. स्टोअर फुल आहे बघा, पूर्ण भरलाय कच्चा अक्काच एकदम. बसायला जागा पण नाही. तर आता आमचा प्लॅन चालले का विवेकानंदला जायचा, नाही तर मग इस्टेटवाल्या स्टोअरला जायचा. तर आता आमचा प्लॅन झाले का आम्ही हिरानंदिनी इस्टेटच्या KFCला चाललेलो आहे, द वॉकच्या इथे. आलो आहे हिरानंदिनी इस्टेटला. आणि गाईस तुम्हाला मी गर्दी दाखवतो. लोकांना आता सध्या सुट्ट्या आहेत ना क्रिसमसच्या त्याच्या. गर्दी एवढी आहे ना, गाड्या बघा किती लागल्यात कचऱ्यासारख्या गाड्या लागल्यात, कचऱ्यासारख्या. आतमध्ये फुल क्राऊड असेल. मी असं ऐकलं का क्रिसमस ट्री बनवलेला आहे. कुठली काढायची शो दिवाळीत तुम्ही इथे बघितले असेल जे काही डेकोरेशन केलं आहे ते. आता बघा क्रिसमसचं डेकोरेशन. बँडवाल्यांना ऑर्डर नाही दिलं. बँडवाल्यांना ऑर्डर दिले बोलते बँडवाल्यांना ऑर्डर मी दिले. बँडवाल्यांना ऑर्डर मी दिले बोलते. तुझे तोंडाला टेप लावून टाकतो. मला असं का वाटतं KFC इकडे KFC इकडे माहिती आहे. आपण जरा फिरून येऊ ना. सगळी काय फिरतात बाबा, दमलो. नाही. क्रिसमस ट्री बनवलेला आहे हिरणदडीमध्ये. आणि लाइटिंग काय दिवाळीला पण अशीच लाइटिंग होती काय. आमची कामं मार खायची असं कुठे गेलो. चला तर ही लाइटिंग दिवाळीला होती तीच आहे, काढली नाही ती बंद करून ठेवतात फक्त. तर मला ना मनापासून हा डेकोरेशन आवडला. मस्त बघा रिबेनचा असा डेकोरेशन केलेला आहे. कलर कॉम्बिनेशन जाम भारी दिलं आहे. आणि हा असा ट्री बनवला आहे, ट्री. तर सगळे इथं फोटो काढतात. लोकांना विसरू नका, आपली संस्कृती ही नाही. बाजूला मोनोरेल आले. मोनोरेल बुलेट ट्रेनचा मॉडेल आहे रे. ढकल ही मला ही रिबीन आवडली. रिबीनचा डिझाईन भारी. काका हात करतो ना तुला. करणार म्हणून तर मी बोललो कर. जा तिकडे बाहेर उभा ॲडव्हर्टाईज कर. एक विंग्स तरी देतील. विंग्स कुत्राला देताना उरलेले. मध्ये स्नॅपसाठी जीव चालले. या काय ग्रीन टी का. अरे ते आहे चिली फ्लेक्स सारखं आहे. आता आमचे ऑर्डर आले तर घेतो आम्ही खाऊन. गाईच चला तुम्हाला भेटू आता. बकासूर मोड ऑन झालेला आहे आमचा. सो आता निघालोय. हिला सोडायचं आता कृतिकाला. पलाला हिला सोडून नंतर आम्ही बघू आमचा काय प्लॅन आहे का.
कारण आत्ता भरपूर टाइम आहे, 10 वाजलेत आत्ताशी. गाईच काय प्लॅन आहे पुढं? परफेक्ट जोडी. काय प्लॅन आहे आता? हे बाई आहे. प्लॅन काय आहे? घरी जाऊन झोपायचं. झोप तू झोप. तुझा काय प्लॅन आहे? माझा प्लॅन आहे एक. मी सध्या काय करतोय? गाई उद्या 1-2 रील बनव. बाय. हा रील बनवू द्या. हा गाडी नाही माझ्याकडे उद्या. बाय बाय गाईज. बाय बाय गाडी. आता गाडी चेंज. काय बाय बाय? थांब जरा. काय तू पण आहे का दोन्ही? जाशी. कोण आता कोण जाणार आहे एवढ्या लवकर? हात उचलला लक्षात ठेव. वॉर वॉर. बघू कोणाची लागते, बघू कोणाची लागते, बघू कोणाची लागते. माझी त्याचीच लागत. घाबरले दोघं पण घाबरले. गिरीश का गाणं सुने का? तू तसाच वाटतो. आई तो नाचून दाखव ना असा. हे बघा आता आलोय गावात मी, आणि 30+ आले ना आपल्या इथं. गावठी कोंबडा आलाय बघा आपल्या इथं. कसा आहे तुरा? कसा आहे तुरा? गावठी कोंबडा कसा आहे तुरा? कसा आहे? फिरू नका असं, कापतील कोणी 30च्या दिवशी. काय रे अभय, हा चॉकलेट बघा का कशेलीचा. नाही नाही बाबा, मी नाही. यो आमचा धीरजदा. सो आता आलोय घरी, आणि आमच्या इथं थंडी बाई विषयच नाही थंडीचा. तर काय आता जेवतो बिवतो, जेवून मग जरा आराम बिराम करून ब्लॉग बी एडिट करायला. तर गाईच आजचा ब्लॉग ठेव एवढाच. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.